दंगल झाल्यावर पोलिसांनी 400च्या वर तरुणांना अटक केली व गुन्हे दाखल केले। ही मुले आता काय करतात? कोल्हापूरमध्ये 20 वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीमधील मुलांवर केसेस कोर्टात 10 ते 15 वर्ष चालल्या। प्रत्येक तारखेला हजर राहणे, वकील फी 500 रुपये, प्रत्येक तारखेला साधारण 50 ते 75 हजार रुपये प्रत्येकाने वकिलावर खर्च केले व इतर खर्च वेगळा, जसे जामीनसाठी, पोलीस ठाण्यात, कोर्टात जाणे येणे, तारखे दिवशी रजा म्हणजे 500 ते 1000 रोजगार बुडाला। हा सर्व खर्च 3 ते 4 लाख प्रत्येकी। पोलीस स्टेशनला काही दिवस रोज हजेरी देणे यांना बंधनकारक होते। पोलीस स्टेशनला गेला की 100-200 ला चुना, नंतर 8 दिवसांनी हजेरी देणे। जी मुले 10वी-12वी ला होती त्यांच्या परीक्षा बुडाल्या, ते पुढील शिक्षणाला मुकले। घरात या मुलांना अर्थार्जन कर नाहीतर घराबाहेर हो अशी परिस्थिती आली। ही मुले नंतर काळा बाजार, हमाली, काळे धंदे, बार, हॉटेल वेटर व इतर हलकी कामे करू लागली। जी कॉलेजला होती त्यांना कॉलेजने नारळ दिला। ही मुले ही उच्च शिक्षणाला मुकली। पोलीस रेकॉर्ड हा गुन्हा असल्याने कोणत्याही बँकेने, फायनान्स कंपनीने व इतर आस्थापनांनी यांना नोकऱ्या दिल्या नाहीत। बसले मग वडापाव, अंडा भुर्जी विकत, चोऱ्या माऱ्या करीत। कुठेही खट्ट झाले की पोलीस यांना आधी प्रतिबंधक कारवाई म्हणून उचलतात। आधी पोलीस हात साफ करून घेतात, 2-3 दिवस आत ठेवतात, नंतर यांचे आई, बाप, भाऊ, बायको येऊन पोलिसांचे हात ओले करून यांना सोडवतात। यांची लग्न होताना यांना चांगल्या घरच्या पोरी मिळाल्या नाहीत आणि काहींची तर लग्ने सुद्धा झाली नाहीत। यांना कधीही पासपोर्ट मिळत नाही। यांच्या वर्गातील मित्र यांना टाळतात। गल्लीत, समाजात गुन्हेगार म्हणून शिक्का। पोलिसांची आंदोलक पकडण्याची एक पद्धत असते। ते एका दुसऱ्याला प्रथम पकडतात, त्याला टायर मध्ये घातला की तो 10 ते 20 जणांची नावे पटापट सांगतो। त्या 10-20 जणांना परत टायर असे करत सगळे सापडतात। मग गुन्हे दाखल करतात। साधारण 20 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये आंदोलन झाले होते। दगडफेक, जाळपोळ, बसेस फोडल्या, दुकानाचे नुकसान। यांचे नेते एसी हॉटेलमध्ये बसून दंगलीचे नियोजन करीत होते। आता ज्या नेत्यांनी ही दंगल घडवली ते कधीही या मुलांची चौकशी करायला पोलीस स्टेशनला किंवा कोर्टातही आले नाहीत की त्यांच्या पक्षाने या मुलांसाठी काही केले नाही। ते नेते मंत्री संत्री झाले, त्यांनी अमाप कमवले, नंतर त्यांची मुले मंत्री झाली, त्यांनी अमाप संपत्ती मिळवली। त्यांची नातवंडे बाहेर शिकून आली, आता ते दंगल भडकवण्यास सज्ज झालेत। नेत्यांच्या आया, बहिणी, बाप, भाऊ, मुले, सुना, जावई व नातेवाईक हे साखर कारखाना, दूध संघ, सोसायटी, कोऑपरेटिव्ह बँक, अर्बन बँक, सूत गिरणी व इतर ठिकाणी चेअरमन, संचालक वगैरे आहेत। छान आयुष्य उपभोगले, उपभोगत आहेत। परदेशी जाऊन मौज मजा करतात, महागडे उपचार घेतात। मित्रांनो, हे लक्षात घ्या, एका तरी पुढाऱ्याला याची झळ बसली आहे का हो? याचा विचार अवश्य करा आणि पुढची पावले उचला। सदर लेख हा सोशल मीडियावरील व्हॉट्सअप ग्रुपमधून प्राप्त झालेला आहे।